आता एक महत्त्वाची बातमी अशी आहे की करुणा मुंडेंनी मारहाणीचे पुरावे दाखवलेत। न्यूज 18 लोकमतकडे याबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती आहे आणि करुणा मुंडेंनी या संदर्भातले पुरावे दिलेत। त्यांचा शारीरिक छळ केला जात होता याबद्दल त्यांनी दावा केलेला होता आणि न्यूज 18 लोकमतला त्यांनी याबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती देऊ केली आहे। फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतकडे या संदर्भातली माहिती आहे। आणि याबद्दल खुद्द न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना जेव्हा जेव्हा त्यांना मारहाण झाली त्या मारहाणीच्या वेळी त्यांनी काढलेले फोटो जे आहेत मोबाईल मधले फोटो ते त्यांनी दाखवलेत। करुणा शर्मांना जेव्हा जेव्हा मारहाण झाली त्या मारहाणीच्या संदर्भातले फोटो त्यांनी फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतकडे दाखवलेत। मारहाण झाल्यानंतरचे हे फोटो आपण बघतोय। या घडीची सगळ्यात मोठी बातमी एक्सक्लुझिव्ह बातमी जी फक्त आपण बघता न्यूज 18 लोकमतवर। करुणा शर्मा यांना जी मारहाण करण्यात आलेली होती त्या मारहाणीच्या संदर्भातले पुरावे त्यांनी न्यूज 18 लोकमतला दाखवले आणि हे पुरावे जे आपण बघतोय ते फोटोंच्या स्वरूपातले। जेव्हा जेव्हा करुणा शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती तेव्हा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते आणि ते फोटो त्यांनी न्यूज 18 लोकमतला दाखवले ज्यात आपण बघू शकतो की कशा प्रकारे त्यांना मारहाण झाली होती। अर्थात करुणा मुंडे यांनी केलेला हा दावा आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांनाही जेव्हा मारहाण करण्यात आली होती तेव्हाही त्यांनी फोटो काढले होते। डोळ्याला सूज आल्याचं आपण बघतोय। त्यांना झालेली ही मारहाण आणि या संदर्भातली व्यथा त्यांनी फक्त न्यूज 18 लोकमतवर मांडली आहे। न्यूज 18 लोकमतशी या संदर्भातला संवाद साधला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। स्नेहा, काय माहिती याबद्दल? नक्कीच करुणा मुंडे यांच्याशी आत्ताच बातचीत केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की मुलगा तर माझ्यासोबत नाहीच आहे, त्याच्यावरती प्रेशर आणलं जात आहे आणि त्यामुळे तो असा वागत आहे, अदरवाईज माझा मुलगा असा नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मुलीबद्दल त्यांना विचारल्यानंतर मुलगी देखील तिच्या भावाचीच बाजू घेणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। माझ्यावरती प्रचंड दबाव आहे परंतु मी ही लढाई जी आहे ती लढतच राहणार आहे। कोर्टाकडे याबाबत जे आहे ते दाद मागणार आहे आणि माझी लढाई कुठेही थांबून देणार नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। जेव्हा धनंजय मुंडेकडून त्यांना मारहाण झाली होती ते फोटो देखील त्यांनी आपल्याला दाखवलेले होते कशा प्रकारे मारहाण झाली होती। करुणा मुंडे यांच्या चेहऱ्यावरती जे खुणा आहेत ते देखील त्यांनी फोटोच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत। गेल्या काही वर्षांपूर्वी जेव्हा अलिबागला त्या गेल्या होत्या धनंजय मुंडेंसोबत तेव्हा ही घटना घडली होती आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावरती हात उचलला आहे का, कारण तुमच्या मुलाकडून असं सांगण्यात येत आहे की माझ्या आईने माझ्या वडिलांवरती हात उचलला होता त्यानंतर ते निघून गेले होते, तेव्हा करुणा मुंडे यांच्याकडून असं देखील सांगण्यात येत आहे की हो मी त्यांच्यावरती 1-2 वेळा हात उचलला आहे कारण धनंजय मुंडे हे सतत मला मारहाण करायची आणि स्वरक्षणासाठी मी त्यांच्यावरती हात उचललाय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जे फोटोज त्या दाखवतात ते त्या फोटोच्या संदर्भात त्यांनी काय माहिती दिली आहे स्नेहा? फोटोच्या संदर्भात हेच माहिती दिलेली आहे की जेव्हा आम्ही अलिबागला गेलेलो तेव्हा त्यांनी ही मारहाण केलेली आहे आणि ते सतत मारहाण करत असायचे, त्यामुळे कधीतरी स्वरक्षणासाठी साधारण 2 ते 3 वेळा मी देखील त्यांना मारहाण केलेली आहे, मी देखील त्यांना मारलेलं आहे, हे स्वरक्षणासाठी केलेलं आहे असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे। मुलगा आणि मुलगी म्हणजे त्यांच्या मुलाने आज एक पोस्ट केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली का? त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की माझा मुलगा त्या प्रकारे नाहीये पण त्याच्यावरती प्रेशर आणलं जातंय आणि त्या प्रेशरच्या माध्यमामुळेच तो फर्स्टेड होत आहे आणि तो फर्स्टेड होऊन त्याने असं माझ्याशी बोलत आहे। पत्रकारांची देखील त्याने चुकीच्या पद्धतीने गैरवर्तणूक केली होती, त्याने चुकीच्या पद्धतीने तो बोलत होता तर तो तसा नाहीये परंतु त्याच्यावरती प्रेशर आणल्यामुळे तो तसा बोलत आहे असं त्यांच्याकडून म्हटलं जात आहे। याबद्दल त्यांच्या मुलाने जी पोस्ट केली आहे किंवा मुलगी ही त्यांच्यासोबत आहे की नाही याविषयी की त्यांनी म्हटलंय का? मुलगीबद्दल विचारलं असता त्यांचं असं म्हणणं आहे की मुलगी ही देखील भावाच्याच बाजूने असेल, माझ्यासोबत आता सध्या तरी कोणी नाहीये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। करुणा मुंडे या सतत सांगत आहेत की माझी आपण पाहूयात की करुणा मुंडेंनी काय म्हटलं न्यूज 18 लोकमतशी बोलताना पाहूयात। एक बात बताइए, मैंने आपको फ़ोटो दिखाई,
मेरा बेटा फोटो दिखा दे कि बाप को कभी मारा होगा तो, और यदि उसने मुझे मेरी जान पे जब बनी आई, मेरी जान ही जा रही है, तो एक आध थप्पड़ मार भी दिया होगा तो क्या बुरा है? क्या जान दे दूं क्या मैं? मारहाणीचे फोटो दाखवाल का तुम्ही? हाँ है ना, हे बघा माझ्याकडे सगळे पुरावे आहे, माझ्याकडे काही नाही सत्याकडे फक्त पुरावे असतो. हे बघा बघ ना.